शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 15 डिसेंबर 2024। तर मी तुम्हाला 24 नोव्हेंबरला अंदाज दिलेला होता। त्यामध्ये तुम्हाला मी या आठवड्यामध्ये थंडीचा अंदाज दिलेला होता। थंडी म्हणजेच या आठवड्यामध्ये 9 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, थंडीची लाट येणार। त्यामध्ये 13 तारखेपासून ते 16 तारखेदरम्यान थंडीची लाट येईल असते त्या अंदाजामध्ये आपण सांगितले। अगदी त्याच प्रकारे वातावरण पहा तुम्हाला आज कशा प्रकारे थंडी दिसून आली। आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी दिसून आली। म्हणजे आज सध्याची 10 वाजत आहेत, तरी पण सध्या आता थंडी वाजत आहे। अजून अंगातलं येऊ गेलं नाही एवढी थंडी। आणि सकाळी धुके सुद्धा आलेली होती। या थंडीच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थंडी असल्यामुळे काय होते की धुके येत असते त्याच्यामध्ये। आणि या थंडीचे वातावरण आहे, तर थंडी ही पुढे अजून 3 दिवस राहणार आहे। म्हणजेच आज 15 तारीख, 15 आणि 16 आणि 17 तारखेच्या सकाळपर्यंत थंडी राहणार आहे। त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची थंडीपासून, की थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं, गुरे जनावरांचं व इतर उद्धांचं सुद्धा संरक्षण करा। कारण थंडी आहे ती कडाक्याची थंडी। आणि थंडीला एक तुम्ही साधं समजू नका, थंडीपासून सुद्धा एक मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणजे हे होते हजारा थंडीचा अंदाज। आणि पावसाचे वातावरण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्या राज्यामध्ये येणार आहे। पावसाची शक्यता, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा पावसाची शक्यता आहे। हा सुद्धा तुम्हाला अंदाज दिलेला आहे। आणि परत सुद्धा सांगतो की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा 23 पासून पुढे मात्र आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आणि पाऊस पुढे कोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पाऊस किती प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता, हा अंदाज आपण नंतर देणार आहे। फक्त पावसाची शक्यता आहे, हा आपला अंदाज आहे। आपण पाहता 16 तारखेची इमेज SMWFची। एक मोठ्या प्रमाणामध्ये बंगालच्या समुद्रामध्ये ढगांची दाटी दिसून येत आहे, दाखवत आहे SMW। अठरा तारखेला एकोणीस तारखेचा पाहू शकता तुम्ही। 19 तारखेला देखील विजयवाडा, विशाखापट्टणम, कोरनूर, बेंगलोर या भागामध्ये, चेन्नई, तिरुवनंतपुरम या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे SMW 19 तारखेला। आणि हे वातावरण थोडेफार प्रमाणामध्ये जास्त वातावरण विजयवाडा आणि विशाखापट्टणमकडे दाखवत आहे, सरकलेले थोडेफार प्रमाणामध्ये 19 तारखेला। वीस तारखेला पहा, 20 तारखेला अजून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन 20 तारखेला आपल्या राज्याच्या किनारपट्टीवर, आपल्या राज्याच्या बॉर्डरवर, त्यामध्ये नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्याच्या बॉर्डर भागामध्ये, म्हणजेच सीमा भागामध्ये, त्यामध्ये आंध्र प्रदेश या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दाखवत आहे। एकवीस तारखेला परत हा पावसाचे वातावरण, मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरण हे उत्तरेकडे सरकत आहे। आणि 21 तारखेला मात्र विदर्भामध्ये जोरदार पाऊस शक्यता दाखवत आहे। ह्यामध्ये बदल होऊ शकतो का आपण पाहू शकणार आहोत पुढे। बावीस तारखेला वातावरण परत पुन्हा कमी होत आहे। तेवीस तारखेला परत वातावरण कमी होत आहे। चोवीस तारखेला परत अजून वातावरण वाढत। 24 तारखेला नवी दिल्ली ते डायरेक्ट कन्याकुमारी, मध्य भारतामध्ये एकूण
बऱ्याच राज्यामध्ये पावसाची शक्यता दाखवलेली आहे. म्हणजे कन्याकुमारी तर दिल्ली हे टोकच पावसाचे वातावरण दाखवलेले आहे 24 तारखेला. आणि मात्र पश्चिम भागामध्ये आपल्या राज्याच्या पावसाची शक्यता म्हणजे पाऊस दाखवलेला नाही ECMWने. 25 तारखेला अजून वातावरण खाली आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये जास्त वाढत दिसत आहे. तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता. तर इकडे ह्या भागामध्ये म्हणजेच गोवा, कर्नाटक आणि अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची वातावरण. 27 तारखेला परत अजून महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण. 28 तारखेला वातावरण कमी होत आहे. 29 तारखेला फक्त गुजरातमध्ये आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच नाशिक आणि अमरावती भागामध्ये व थोड्याफार प्रमाणामध्ये मराठवाड्याचा भाग. आणि परत अजून वातावरण थोडे अजून खाली सरकत आहे 29 तारखेलाच. अशा प्रकारे ECMWIF मॉडेलने दाखवलेले आहे. ही 29 तारखेपर्यंत. JSEP मॉडेलचा अंदाज 18 तारखेला पाऊस फक्त समुद्रामध्येच पावसाचे वातावरण निर्माण झाले दाखवलेले आहे. एकोणीस तारखेला ओरिसा, आसाम, बांगलादेशकडे वातावरण सरकण्याची शक्यता दाखवलेली आहे इमेजमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं पण तर भारत म्हणजे महाराष्ट्राला ह्याच्यामध्ये काही पावसाचा धोका नाही असं दाखवत आहे. पण पुढच्या आपण इमेज पाहू जात आहे ते म्हणजेच उत्तर भारताकडे महाराष्ट्रावर अजून 21 तारखेपर्यंत कुठलाही प्रभाव नाही. त्यामध्ये त्याचा विदर्भामध्ये सुद्धा प्रभाव असा फारसा दाखवलेला नाही. बावीस तारखेला सुद्धा काही 22 तारखेला वातावरण बऱ्याच भागामध्ये कमी झाले. फक्त आसाम, बांगलादेश इकडे म्हणजे एकूण जर पाहिलं आपल्या इकडे काहीच फरक. 23 तारखेला नाही. 24 तारखेलाही काही नाही, आपल्या राज्यामध्ये काहीच फरक नाही आहे. 25 तारखेला नाही. 27 तारखेला नाही. म्हणजे एकंदर पाहिलं तर JSFचा अंदाज आहे की हा जो बंगालच्या खाडीमध्ये झालेले चक्रवात तयार निर्माण डिप्रेशन, लो प्रेशर हे निर्माण होऊन त्याचा परिणाम फक्त हा समुद्र किनारपट्टीने जाऊन तो बांगलादेश या भागाकडे जाईल आणि आपल्या भारतावर याचा फारसा परिणाम होणार नाही. म्हणजे किनारपट्टीवरच थोडाफार परिणाम होईल. आणि एकंदर पाहिलं तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागामध्ये आणि किंवा आपल्या कर्नाटकमध्ये सुद्धा ह्याचा प्रभाव दिसून येणार नाही. तेलंगणामध्ये सुद्धा ह्याचा फारसा प्रभाव दिसून येणार नाही. एकंदर असा JSF मॉडेलचा अंदाज आहे.